हॅलो दोस्त, माझं नाव शुभम. ऑन डिमांड मी हा व्हिडिओ मराठीमध्ये बनवत आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण एचडीएफ नॉन प्रिमेटिव्ह पाहिलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण एचडीएफ प्रिमेटिव्ह पाहूया. नॉन प्रिमेटिव्ह आणि प्रिमेटिव्हचा अर्थ काय होतो? नॉन प्रिमेटिव्ह म्हणजे जर तुमची एखादी प्रोसेस सीपीयू ऍक्सेस करत असेल आणि त्यावेळेस हाय प्रायोरिटीला दुसरी प्रोसेस सिस्टम मध्ये आली तर तिला कोणत्याही पद्धतीने चान्स दिला जात नाही आणि सीपीयू पहिल्या प्रोसेस कडून काढून दुसऱ्या प्रोसेसला दिला जात नाही. बट प्रिमेटिव्ह मध्ये काय होतंय की एखादी प्रोसेस तुमची हाय प्रायोरिटीवर आली आणि दुसऱ्या प्रोसेसने सीपीयू ऍक्सेस केलेला आहे, त्या केसमध्ये हाय प्रायोरिटीने आलेल्या प्रोसेसला सिस्टमचा किंवा सीपीयूचा ऍक्सेस दिला जातो. त्याला प्रिमेटिव्ह असं म्हणतात. तर मागील जे एक्झाम्पल होतं त्या एक्झाम्पलच्याच आधारे आपण एचडीएफ प्रिमेटिव्ह पाहणार आहोत. मग त्यामध्ये काय व्हेरियन्स येतं आपण ते आज पाहूयात. तर आज सेम एक्झाम्पल आहे, प्रोसेस दिलेले आहे, फर्स्ट टाइम दिलेला आहे, अरायवल टाइम दिलेला आहे. हे सेम एक्झाम्पल आपण एचडीएफ नॉन प्रिमेटिव्हने सॉल्व्ह केलेलं होतं. आता सेम एक्झाम्पल आपण एचडीएफ प्रिमेटिव्हने सॉल्व्ह करून पाहूया. तुम्हाला माहिती आहे सीपीयू ऑलवेज स्टार्ट ऍट 0. ओके, सीपीयू कधी चालू होतो? प्रत्येक वेळेस सीपीयू हा 0ला चालू होतो. ज्या वेळेस सीपीयू 0ला चालू झाला, सगळ्यात पहिले बस टाइम ही कन्सेप्ट आहे, ही नंतर विचारात घेतली जाते. त्याच्या आधी विचारात घेतली जातो तो अरायवल टाइम, म्हणजे तुमची प्रोसेस सिस्टम मध्ये आली कधी आहे. जर माझी प्रोसेस 0ला P1 आलेली आहे आणि जरी माझ्या P0चा हा बस टाइम म्हणजे सीपीयूचा टाइम त्याला एकच युनिट पाहिजे आहे, पण तोपर्यंत ती आलेली नाही सिस्टम मध्ये, म्हणून जी प्रोसेस सध्या सिस्टम मध्ये प्रेझेंट आहे तिला मी एक्झिक्यूट करण्याचा चान्स देणार आहे. सो मग मी सगळ्यात पहिले सीपीयू 0ला चालू झाला म्हणून मी P1 ला एक्झिक्युशनचा टाइम दिला. आता एचडीएफ मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की प्रत्येक टाइम इंटरव्हल नंतर कोणत्या ना कोणत्या प्रोसेस सिस्टम मध्ये येत असतात. मग जर त्या प्रोसेस सिस्टम मध्ये येत आहे तर त्या प्रत्येकाचा बस टाइम म्हणजे सीपीयूचा टाइम चेक करणं आपल्याला गरजेचं आहे. ऍक्च्युअल एक्झिक्युशन टाइम त्याला किती लागणार आहे ते चेक करणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक वेळेस प्रत्येक इंटरव्हल ऑफ टाइमला तुम्ही प्रोसेस चेक केल्या पाहिजे. म्हणजेच एक्झाम्पल मध्ये तुमच्याकडून कोणत्याही पद्धतीची चूक होणार नाही. जर मी आता P1 ला जर प्रोसेस दिली, P1 ला प्रोसेस दिली कारण सीपीयू 0ला चालू होता आणि ती प्रोसेस सगळ्यात पहिले 0ला अरायवल झाली होती P1 म्हणून तिला दिली. त्याच्यानंतर मी काय केलं, एक ऍट द टाइम ऑफ इंटरव्हल 1 इंटरव्हलला मी काय केलं की परत चेक केलं कोणती प्रोसेस सिस्टम मध्ये आलेली आहे का दुसरी. हो, 1 ला कोण आलेली आहे? P0. जर आपण इथं असं जर पाहिलं की P0 पण आलेली आहे आणि आपल्याकडे P1 पण आहे, तोपर्यंत P1चं किती युनिट ऑफ 3 युनिट पैकी 1 युनिट कम्प्लीट झालं. म्हणजे हा 3 पैकी फक्त आपलं 2 युनिट एवढंच काम राहिलं. तर मग आता याच्यामध्ये कंपॅरिझन होणार आहे का? बिकॉज ही अल्गोरिदम कोणता आहे? शॉर्ट जॉब फर्स्ट, म्हणजे ज्या प्रोसेसचा जॉब शॉर्ट आहे अशा प्रोसेसला आपण सीपीयूचा ऍक्सेस देणार आहोत. म्हणून आता जर P1चं पाहिलं आपण 2 युनिट ऑफ वर्क राहिलं आणि P0चं जर पाहिलं ऍट द 1 वाजता P0 पण आला म्हणून त्याचं 1 युनिट ऑफ वर्क राहिलं. म्हणजेच काय की P0 कॅन इंटरप्ट टू द P1, म्हणजे P1 कडून सीपीयू काढून घेतला जाईल ऍट द A आणि तो सीपीयू P0 ला दिला जाईल, कारण की P0चं जे काही वर्किंग टाइम आहे सीपीयूचं हे P1 पेक्षा लहान आहे, छोटा आहे. म्हणून अल्गोरिदम नुसार आपण तो P1 काढून सीपीयू काढून P0 ला देणार आहे. मग P0चं काम किती आहे? 1 युनिट एवढा टाइम आहे. सो मग P0 हा 1 आणि हा 1 किती होता? 2, म्हणजे त्याला 1 ला सीपीयू मिळाला आणि त्याचं काम 1 युनिट पर्यंत चाललं, म्हणजे त्याने 2 ला सीपीयू सोडून दिला. ओके, मग नंतर नेक्स्ट आता परत या 2 वाजता परत या 2 युनिट ऑफ टाइमला एक अजून प्रोसेस आपल्याकडे पिक्चर मध्ये येते, तिचं नाव आहे P2 आणि आपल्याकडे ऑलरेडी एक प्रोसेस मागची बाकी आहे ती म्हणजे P1 आणि P2 ह्या दोन्ही प्रोसेस आता सिस्टम मध्ये आहे. मग सिस्टम मध्ये दोघांचं कंपॅरिझन होणार आहे कुठं? P2 चं पण 2 आहे आणि P1चं पण मागच्या याच्यातले उरलेले 2 आहे. एक वर्क त्याने आधीच फिनिश केलं, त्यातलं एक त्याचं आता उरलेलं आहे. मग ते कोणतं? ते किती आहे? तर ते 2 आहे. मग आता P2चं पण 2 आणि P1चं पण 2. ह्या केसमध्ये काय करावं? सरळ जे FCFS, जर शॉर्ट जॉब तिथं अप्लाय होत नसेल तर तिथं डायरेक्ट आपण FCFS अप्लाय करतो. ओके, सो मग आता आपली एक्झिक्यूट कोण होणार आहे? सगळ्यात पहिले P1च आलेली होती म्हणून P1 ला आपण चान्स दिला. त्याचं किती युनिट ऑफ टाइम आहे? 2 आहे. मग 2 प्लस हे 2 किती होतात? 4. आता 4 झाले, म्हणजेच काय आपला P1 हा एक्झिक्यूट झाला. ओके, पण त्या सेम टायमिंगला ज्या वेळेस 3 युनिट ऑफ टाइमचा टायमिंग 3 चालू होता, या 3 टायमिंगला म्हणजे इथं कुठंतरी आपली अजून एक प्रोसेस आली होती, तिचं नाव आहे P3. आता आपल्याकडे सिस्टम मध्ये 2 प्रोसेस आहे, एक P2 आहे आणि एक P3 आहे. मग P2 ला किती वर्क पाहिजे? नाही, 2 युनिट ऑफ टाइम. P3 ला किती वर्क पाहिजे? 4 युनिट ऑफ टाइम. मग याच्यामध्ये शॉर्ट जॉब कोणाचा आहे? कारण अल्गोरिदम शॉर्ट जॉब आहे. शॉर्ट
जॉब कोणाचा आहे, तर शॉर्ट जॉब आपल्याकडे P2 चा आहे, म्हणून आपण P2 ला सीपीयूचा ऍक्सेस दिलं आणि त्याचं तो वर्क फिनिश करतोय. हे 4 प्लस हे 2 किती झाले, टोटल आपल्याकडे 6 युनिट ऑफ वर्क झाले. मग राहिलेली प्रोसेस कोणती आहे, ती म्हणजे P3 आणि P3चं किती वर्क होतं, तर 4 युनिट ऑफ एवढं वर्क होतं. म्हणजे 6 प्लस हे 4 किती होतं, टोटल 10 होतात. अशा पद्धतीने तुमचं एक्झिक्युशन होणार आहे. इथं एसजेएफचं प्रिमेटिव्ह मेन फंक्शन इथं कुठं झालं, ते म्हणजे ह्या P1 ला इंटरप्ट केलं P0 ने, कारण की P1चं जे वर्क होतं हे P0 पेक्षा जास्त होतं, म्हणून P0 पण प्रेझेंट होती सिस्टम मध्ये ऍट 1 आणि P1 पण प्रेझेंट होती सिस्टम मध्ये ऍट 1. मग त्या दोघांमध्ये कंपॅरिझन झालं आणि ज्याचा जॉब शॉर्ट होता त्याला सीपीयूचा ऍक्सेस मिळाला, ते मिळालं P0 ला. ओके, आणि म्हणून आपण P1 कडून सीपीयू काढून घेतला आणि P0 ला आपण तो सीपीयू दिला. ओके, तर मग सेम आता आपल्याला याच्यासाठी काय काढायचंय, टर्न अराउंड टाइम काढायचा आहे आणि वेटिंग टाइम काढायचा आहे. मग टर्न अराउंड टाइम प्रत्येक प्रोसेससाठी टर्न अराउंड टाइम आणि प्रत्येक प्रोसेससाठी वेटिंग टाइम. आता याच्यामध्ये थोडे व्हॅरिएशन येणार. इथून मागे आपण काय करत होतो, एक प्रोसेस एकदा आल्यानंतर ती एक्झिक्यूट होऊन जात होती, म्हणून आपल्याला टाइम इझिली फाइंड आउट होत होता की हा ऍक्च्युअल किती वाजता आली होती आणि ती ऍक्च्युअल सीपीयू त्याने कधी सोडला. ओके, जे काही हे नॅनो मायक्रो सेकंड मध्ये सगळं काम चालू असतं ऑपरेटिंग सिस्टमचं. ओके, ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. सो जर हे टर्न अराउंड टाइम आहे आणि वेटिंग टाइम आहे, मग टर्न अराउंड टाइम म्हणजेच काय, की एखादी प्रोसेस सीपीयू मध्ये किंवा सिस्टम मध्ये आली आणि ती किती वेळापर्यंत राहिली, म्हणजे ऍक्च्युअल ती आल्यानंतर तिचा वेटिंग टाइम अधिक तिचा कम्प्लिशन टाइम, म्हणजे तिला वेटिंग टाइम आणि एक्झिक्युशन टाइम म्हणतो. हा सगळ्याचा टायमिंग मिळून टर्न अराउंड टाइम होतो. म्हणजे सिस्टम मध्ये ती कधी आली आणि कधी गेली यांच्यातला डिफरन्स टर्न अराउंड टाइम असतो. मग आता सगळ्यात पहिले P0. मग P0 ने सिस्टम कधी सोडली, तर P0 ने सिस्टम सोडली ऍट 2, बट P0 सिस्टम मध्ये कधी आली होती, ऍट 1. सो इज इक्वल्स टू 1 झाला. ओके, त्याच्यानंतर P1 ने सिस्टम कधी सोडली. आता एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची की P1 इथं पण आहे आणि P1 इथं पण आहे. ओके, म्हणजेच काय की P1 इथं एंट्री झालेला आहे आणि इकडे एक्झिट झालेला आहे. परत तुम्ही इथं हा टायमिंग कन्सिडर नाही करायचं का P1 ने हा 1 सोडला का, बिकॉज ती सिस्टम मध्ये आहे, वेटिंगला आहे, पण ती सिस्टम मध्ये आहे. म्हणून जो लेटेस्ट वाला आहे, अपडेट वाला टाइम आहे, आपल्याला तो कन्सिडर करायचा. अपडेट वाला टाइम कोणता आहे P1 चा, तर 4 आहे. मग 4 मायनस P0 सिस्टम मध्ये कधी आली होती, 0 इज इक्वल्स टू 4. ओके, त्याच्यानंतर P2 ने सिस्टम कधी सोडले, P2 ने सिस्टम सोडली ऍट 6. P2 आला कधी होता सिस्टम मध्ये, ऍट 2 इज इक्वल्स टू अगेन 4. त्याच्यानंतर P3 ने सिस्टम कधी सोडली, ऍट 10. P3 सिस्टम मध्ये आला कधी होता, ऍट 3 आणि आपल्याला इज इक्वल्स टू काय मिळालं, 7. आता सेकंड व्हॅरिएशन आपल्या वेटिंग टाइम मध्ये पण येणार आहे. ते कसं ते तुम्हाला सांगतो. व्हॅरिएशन बरोबर या ठिकाणी P1 साठी आपलं येणार, ते कसं ते सांगतो. ओके, आता P0 सिस्टम मध्ये आली कधी, P0 ला सिस्टम मध्ये तर आली कधी होती, 1 ला. पण P0 ला सीपीयू पण कधी मिळाला, 1 ला. म्हणजे P0 ला सीपीयू मिळालेला टाइम 1 ला आणि मायनस आपला P0 आलेला टाइम हा 1 इज इक्वल्स टू 0. आता जर तुम्ही एक गोष्ट लक्षात केली की P0 ला जरी दुसऱ्या म्हणजे P0 ला आपल्याला इथं सीपीयू 1 ला मिळाला, तरी पण आल्या आपण त्याला काय केलेलं होतं, सीपीयू दिलेला होता. म्हणजे P0 ने वेट केला होता का, नाही. तो आल्या त्याने काय केलं, P1 ला इंटरप्ट केलं, त्याच्याकडून सीपीयू काढून घेतला, स्वतःकडे घेतला. म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टमने त्याला सीपीयू P1 चा काढून P0 ला दिला आणि त्यांनी त्याचं काम फिनिश केलं. आता दुसरी गोष्ट P1. आता P1 जर पाहिलं आपण तर P1 ला हा एक एक्झिक्युशन टाइम आहे, हा एक एक्झिक्युशन टाइम. आता तुम्ही जर वेटिंग टाइम काढाल तर वेटिंग टाइम आता P1 चा काढायचा कसा, कारण की इथं 2 वेळा प्रेझेंट आहे, म्हणून इथला जो मधला गॅप गेला, हा मधला गॅप हा काय झाला, वेटिंग टाइम कोणाचा, P0 चा. म्हणजेच करताना काय करायचं, P1 ला सगळ्यात पहिले P1 ला सीपीयू कधी मिळाला होता, ऍट 0 ला. मायनस P1 सिस्टम मध्ये आला कधी होता, 0. ओके, प्लस याच्यामध्ये एक ऍड होणारे म्हणजे काय, की P1 कडून आपण सीपीयू काढून घेतलेला आहे. मग P1 कडून जर आपण सीपीयू काढून घेतला तर तो काहीतरी थोड्या वेळाकरता सिस्टम मध्ये वेट करणार आहे. तो सुद्धा त्याचा एक वेटिंग टाइम झाला. मग तो कुठं, तो झाला हा इथला टाइम, कारण की एवढा टाइम त्याने काय केला, P1 ने P0चं काम उचलत त्याने वेट केलेला आहे. म्हणजेच काय की P1 ला परत एकदा सिस्टम कधी मिळालंय, ऍट 2 ला, बरोबर. आणि पण P1 ने सिस्टम सोडला, म्हणजे सीपीयू सोडला कधी होता, सीपीयूचं बोलतोय आपण, सीपीयू सोडला कधी होता, ऍट 1 ला. म्हणजे 2 मायनस 1 आणि हा प्लस 0 म्हणजे टोटल 1. म्हणजे टोटल 1 युनिट ऑफ टाइम त्याला काय करावं लागलं, वेट करावं लागलं सिस्टम मध्ये. जर तुम्ही पाहिलं 1 to 2
टोटल 1 युनिट ऑफ टाइम त्याला वेट करावं लागलं, कारण तोपर्यंत P0चं काम फिनिश होत होतं. ओके, हे झालं P1चं. त्याच्यानंतर P2 आता P2 ला सीपीयू कधी मिळाला? ऍट 4. ओके, आणि P2 सिस्टम मध्ये आला कधी होता? ऍट 2. म्हणजेच इट विल बिकम 2. ओके, त्याच्यानंतर आपल्याकडे P3 आहे. P3 ला सीपीयू कधी मिळाला? ऍट 6. आणि P3 ला आला कधी होता सिस्टम मध्ये? ऍट 3. म्हणजे इट विल बिकम 3. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही टर्न अराउंड टाइम आणि वेटिंग टाइम काढायचं. मग ऍव्हरेज टर्न अराउंड टाइम कसा काढतो आपण? सो ऍव्हरेज टर्न अराउंड टाइम इज इक्वल्स टू ह्या सगळ्यांची ऍडिशन 1 + 4 5 + 4 9 + 7 16. ओके, सो 16 डिवायडेड बाय नंबर ऑफ प्रोसेस 4. आणि त्याच्याचमुळे ऍव्हरेज आपला वेटिंग टाइम किती आला होता? ऍव्हरेज वेटिंग टाइम इज इक्वल्स टू 1 + 2 3 3 + 3 6 डिवायडेड बाय नंबर ऑफ प्रोसेस 4. आता जर तुम्ही याचा आन्सर काढलं तर हे 4 येतं. ओके, ऍव्हरेज टर्न अराउंड टाइम 4 येतो आणि हे किती येतं? 1.4. ओके, एवढा ऍव्हरेज टर्न अराउंड टाइम येतं. म्हणजे जर तुम्ही कंपॅरिझन केलं एसजेएफ नॉन प्रिमेटिव्ह आणि एसजेएफ प्रिमेटिव्हचं सेम एक्झाम्पल साठी, तर तुम्हाला व्हेरिएशन ह्या ऍव्हरेज टर्न अराउंड टाइम आणि ऍव्हरेज वेटिंग टाइम मध्ये, म्हणजे जी आपण ऍव्हरेज टर्न अराउंड टाइम आणि ऍव्हरेज वेटिंग टाइमच्या व्हॅल्यू पाहतो हे ती नॉन प्रिमेटिव्ह पेक्षा प्रिमेटिव्ह मध्ये ह्या चांगल्या आहेत. म्हणजे एखाद्या प्रोसेसला सिस्टम मध्ये 4 युनिट ऑफ टाइम एवढ्याच पद्धतीने थांबावं लागेल आणि 1.4 युनिट ऑफ टाइम एवढ्याच पद्धतीने तिला सिस्टम मध्ये वेटिंग करावं लागेल. ते जर नॉन प्रिमेटिव्हने आपण पाहिलं होतं तर वेटिंग टाइमही जास्त होता आणि ऍव्हरेज टर्न अराउंड टाइमही जास्त होता. सो हाच त्याच्यामधला फरक आहे एसजेएफ नॉन प्रिमेटिव्ह आणि प्रिमेटिव्ह मधला. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये एक नव्या अल्गोरिदम सोबत. धन्यवाद.